राज्यामध्ये मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करा. शेतकऱ्यांसह राजकीय पक्षांची सुद्धा मागणी. सरकार आता का थांबतंय? विरोधकांचा सवाल. सर्व मंत्र्यांनी आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. तर केंद्राच्या मदतीसाठी थांबणार नाही. राज्य सरकार तात्काळ मदत करेल. फडणवीसांचं आश्वासन. अडचणीच्या काळात सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता. हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा अंदाज. पावसाचा जोर वाढणार. शेतकऱ्यांची चिंता वाढली. धाराशिवला अतिवृष्टीचा मोठा फटका. जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर. जनजीवन विस्कळीत. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेकांच्या संसारात पाणी. धाराशिवमध्ये भीषण पूरस्थिती. खासदार ओमराजे निंबाळकर लोकांना वाचवण्यासाठी स्वतः पुरात उतरले. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आजी आणि नातवाला काढलं बाहेर. धाराशिव आणि सोलापूरमधील नुकसानग्रस्तांना उद्या साहित्य वाटप करणार. वेळ पडली तर धाराशिव जिल्ह्यातील काही गावं दत्तक घेऊ. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बीडच्या नांदूर हवेली इथे पूरस्थितीची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. ट्रॅक्टरमध्ये बसून गिरीश महाजन नुकसानग्रस्तांच्या भेटीला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषीमंत्री दत्ता भरणे यांची फोनवरून चर्चा. पंचनामे करून तात्काळ मदतीचं दिलं आश्वासन. प्रचंड नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. मुसळधार पावसानं सोलापूरला सुद्धा झोडपून काढलं. नद्या पात्राबाहेर पडल्यानं शेतात पाणी. खबरदारीसाठी ग्रामीण भागातल्या शाळांना आज सुट्टी. सोलापुरात सीना नदीपात्रात 2,08,000 क्युसेकने विसर्ग सुरू. नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतर करण्याच्या सूचना. तर अक्कलकोटमध्ये बोरी नदीच्या पुरामुळे 4 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. बीडमध्ये पावसाचा जोर कायम. सिंदफणा, गोदावरी, मांजरा नदीकाठी पूरस्थिती. सगळी धरणं ओव्हरफ्लो. बिंदुसारा धरणातून मोठा विसर्ग. हिंगोलीच्या औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. तर परभणीच्या आहेरवाडी शिवारातील थुना नदीला मोठा पूर. सजगीर कृपा मंदिर परिसर जलमय. आहेरवाडी कातनेश्वर मार्गावरची वाहतूक बंद. मराठवाड्यात 75 मंडळात अतिवृष्टी. 75 जनावरं दगावली तर 100 पेक्षा अधिक घरांची पडझड. तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश अखेर ठरला. खेडेकर आज दुपारी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश. ठाण्यामध्ये शिंदे आणि ठाकरे सेना आरोप प्रत्यारोपानंतर वाद चिघळणार. शिंदेंच्या शिवसेनेनं राजन विचारेंवर केला. आनंद दिघेंवर जादूटोणा केल्याचा आरोप. सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत निधीचा वाद आणखी पेटणार. सरवणकरांना मिळालेल्या निधीच्या कामांची महेश सावंत पाहणी करणार. 20 कोटी निधी मिळाल्याचा सरवणकरांचा दावा. पुण्यात एम्स स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू. केंद्र सरकारशी समन्वय ठेवून प्रयत्न करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. नव्या जीएसटी कर रचनेमुळे राज्यावर 12,000 कोटींच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता. वाहन खरेदीवरील करात बदल झाल्यामुळे राज्याचा तब्बल 7,000 कोटींचा महसूल कमी होणार. शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार प्रशासकांच्या हाती. विश्वस्त मंडळाचा भ्रष्ट कारभार, अनियमितता, बोगस ॲपच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी निर्णय. राज्यभरातील नवरात्रोत्सवाची धडाक्यात सुरुवात. मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आकर्षक सजावटीनं देवीचं रूप आणखी खुललं. मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली इथे उड्डाणपुलाच्या 2 लेन मागच्या 6 वर्षांपासून बंद. दुसरीकडे महामार्गाचं काम 90% पूर्ण झाल्याचा दावा.
अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांचा गरबा डान्स. शंकरनगर इथे अंबा महाकुंभ रास गरब्याचं आयोजन. राणांनी महिलांसोबत रास गरबा खेळण्याचा आनंद लुटला.